हेच की एकीकडे आम्ही, ज्याला रोज सकाळी उठलं की वाटायचं की आपण आईच्या कुशीत का नाही, आणि दुसरीकडे ही मोठी झालेली माणसं कुशीत घेतलेल्या आईला तिकडे सोडून जातात. तर मग जसं मोठं झालं ना तसं या आजी आजोबांनीच कुशीत घेतलं. डोळ्याने दिसत जरी नसलं ना तरी सुरतुकलेल्या हाताने सगळ्या पोरांना बरोबर ओळखायची ती माणसं. वयाच्या शेवटच्या टप्प्यात आलेली. जर 2-4 वर्षांनी आई नाहीतरी बाप सोडून जायचं. सवय झाली होती या सगळ्या गोष्टींची, दगड झालं होतं. मग मी आश्रम पण सोडला. आता तुम्ही आलात तर त्या सुरकुतलेल्या हातांचा स्पर्श जाणवतो, आणि मग असं वाटतं की तुम्ही मला सोडून नाही जाणार ना.